पुणे महानगरपालिकेचे 11 गावचे माजी नगरसेवक माननीय गणेशाबा डोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य माननीय शंकरनाना हरपळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय दिनकर बापू हरपळे, जिल्हा परिषद सदस्य अर्चनाताई कामटे, प्रवीण शेठ कामटे, राहुलदादा चोरगडे, राजाभाऊ सूर्यवंशी, आमचे मार्गदर्शक नानासाहेब सूर्यवंशी, रमेश आप्पा निवंगणे, आबासाहेब काळाने, आमचे सहकारी मित्र राजेंद्रजी कोंडे, निलेशजी मैसाने, त्याचप्रमाणे अक्षयदादा कामटे, उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, कारण की प्रत्येक जणांचं नाव घेणं शक्य नाही. आज आपण पाहतोय की 2025 ची नगर परिषदची पहिलीच इलेक्शन आपल्याला आपण सामोरे जातोय. असं काहीच असताना आपण जर गावची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर पाठीमागच्या काळामध्ये फुरसुंगी गाव ही ग्रामपंचायत होती. असं असताना फुरसुंगी गावचं उत्पन्न 5.5 कोटी रुपये होतं आणि फुरसुंगी गाव हे कचरा डेपो बाधित असल्यामुळं पुणे महानगरपालिका ही आपल्याला दर वर्षाला 10 कोटी रुपये निधी देत होती. असं असताना फुरसुंगीमध्ये विकास कामं एक जोमाने आणि चांगल्या पद्धतीने कामं चालू होती. सिमेंटचे रस्ते पूर्ण झाले होते, लाईटची कामं झाली होती, ड्रेनेजची कामं झाली होती. असं असताना अचानकपणे फुरसुंगी गाव हे महानगरपालिकेमध्ये गेलं. फुरसुंगीमध्ये गाव महानगरपालिकेच्या गेल्याच्या नंतर आपले त्या ठिकाणी 2 वर्ष कुठली इलेक्शन झाली नाही, कसलाही निधी आपल्या गावाला मिळाला नाही. असं असताना नंतरच्या काळामध्ये फुरसुंगी गाव हे इलेक्शन झाली, 11 गावं समाविष्ट करून हे फुरसुंगी गाव आपलं महानगरपालिकेमध्ये गेलं. त्या 11 गावचं प्रतिनिधित्व माननीय गणेशाबा डोरे यांनी त्या ठिकाणी केलं. गणेश आबांनी त्यांच्या काळामध्ये काम करायला सुरुवात केली. एक चांगल्या पद्धतीने एक काम चालू असताना कोविड सारखा एक महाभयंकर आजार आपल्यावरती सगळ्यांवरती आला, देशावरती आला, जगावरती आला. असं असताना कुठंतरी कामाला ब्रेक लागल्याचं त्या ठिकाणी आपण पाहिलं. तशा परिस्थितीमध्ये डगमगता आपण सर्वजण त्या परिस्थितीचा सामना केला. आपण कोरोनाशी लढा दिला. त्यामध्ये प्रत्येक जणांनी सामाजिक कार्यकर्ते असतील, नेते असतील, यांनी त्या रोगासंदर्भात जशी जितकी मदत करता येईल, अन्नधान्य वाटप असेल किंवा कोरोनाचे किट वाटप असतील, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी त्या ठिकाणी घेतली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये गणेश आबांनी एक चांगल्या पद्धतीने कामं केली. रस्त्याचा निधी भरपूर आणला. महानगरपालिकेमध्ये कुठली आंदोलनं असतील किंवा काय असेल तर ते त्यांनी करून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने काम केलं. असं असताना गाव पुन्हा एकदा आपलं महानगरपालिकेचं कामकाज थांबलं आणि एक गावाला परत व्यत्यय आला. एक व्यत्यय आल्याच्या नंतर आपले या ठिकाणी असणारे नामदार यांनी सांगितलं की आपल्याला आता नगर परिषद करायची. आम्ही त्या ठिकाणी गेलो. सोनाई मंगल कार्यालयामध्ये एक आपली सभा झाली. परंतु त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की गाव हे पुणे महानगरपालिकेमधून वगळायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला गाव एक चांगल्या पद्धतीने दिशा देण्याचं काम आपल्याला करायचंय. मी जाहीरपणे सांगतो, मी त्या सभेला गेलो. मला असं सांगण्यात आलं होतं की गाव महानगरपालिकेतून वगळायचंय, परंतु असं सांगण्यात आलं नव्हतं की गावची नगर परिषद करायची. आपण जर सहज पाहिलं तर आपल्या सर्वांना आपलं चांगलं आणि वाईट कशामध्ये हे आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतं. असं असताना आपण जर पाहिलं सासवड नगर परिषदची काय परिस्थिती आहे, दौंड नगर परिस्थिती काय परिस्थिती आहे, जेजुरी नगर परिषदेची काय परिस्थिती आहे हे आपण पाहतच असतो. परंतु असं असताना गाव नगर परिषद आपल्यावरती लादण्यात आली. आपल्याला नगर परिषद होत असताना काय सांगण्यात आलं, तुम्हाला 500 कोटी रुपये निधी मिळणार आहे, तुम्हाला अ वर्गाची नगर परिषद होणार आहे. आपल्याला निधी मिळालाय 5 कोटी रुपये. अ वर्गाची नगर परिषद झाली नाही, आपली ब वर्गाची नगर परिषद झाली. हे एक दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे. आणि ठीक आहे, आता आम्हाला म्हणलं जातंय राष्ट्रवादीचे टगे, हे टगे काय करतील हे तुम्हाला 3 तारखेलाच निकालातून कळलं, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. भरपूर आपण त्या ठिकाणी पाहिलं, एक कुठंतरी चिखलफेक करायची, कुठंतरी लोकांचा संभ्रम निर्माण करायचा, अशी भावना या ठिकाणी विरोधकांची आहे. आपण जर पाहिलं तर पूर्ण गावाची इलेक्शन लागली. आपले 32च्या 32 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस
घड्याळ चिन्हावरती इलेक्शन लढतायत. त्यामध्ये मी एक जाहीरपणे सांगू इच्छितो की मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि इथं उपस्थित असलेले बरेच नेते मंडळी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे आहेत. परंतु आपल्याला जर विकास करायचा असेल तर आपल्याला सत्तेमध्ये जावं लागेल. आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा आहेत. दादा या ठिकाणी आपल्याला भरघोस निधी देऊ शकतात आणि गावचा विकास होऊ शकतो. या दिशेने आम्ही त्या ठिकाणी पॅनेल तयार केला. आम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी बसवून एक चांगला पॅनेल कसा तगडा करता येईल अशा पद्धतीने पॅनेल तयार करून 32च्या 32 उमेदवार दिले. सर्व 32 उमेदवार हे ताकदीचे उमेदवार आहेत. आपण जर पाहिले तर कुठलाही उमेदवार असा कमकुवत वाटतोय असं आपल्याला वाटत नाही. असं असताना आपण जर समोरच्या विरोधकांच्या पॅनेलची परिस्थिती पाहिली तर एक सेनेवरती लढतोय, दुसरा बीजेपी वरती लढतोय. म्हणजे कुठलाही मेळ नाही. काही ठिकाणी बंडखोरी झाली, काही ठिकाणी असं एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. परंतु आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 32च्या 32 जागा आणि 33वी नगराध्यक्षाची जागा अशा 33 जागा आपण जर पाहिलं तर फक्त घड्याळ चिन्हावरती लढतोय. बाकी कुठल्याही पक्षाला या ठिकाणी चिन्ह नाही. आपण चिन्ह आहेत परंतु एक संभ्रम निर्माण होतोय काहीतरी की कुणाला मतदान करायचं ते समजत नाही. आता परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेची सभा झाली. त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आपल्याला पाण्याचं MGPचं पाईपलाईन चालू झाली आहे, MGPचं पाणी मिळतंय. पण MGPचं पाईपलाईनचं सुरुवात हे कुणी केली आणि कशा पद्धतीने ते कामाला सुरुवात झाली हे बाकीच्या पुढच्या भाषणामध्ये सांगणारच आहे. परंतु मी एक जाहीरपणे सांगतो की ह्या पाणी योजनेची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली असं मी जाहीरपणे सांगतो. खासदार सुप्रियाताई सुळे असतील, त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचे त्यावेळेचे महापौर माननीय दत्ता दनकवडे हे महापौर होते. त्यांना महानगरपालिकेतून सांगण्यात आलं आपल्याला MGP पाईपलाईनीसाठी योजना सुरुवात करायची आणि ते सुरुवात केली आणि सुरुवात करून एक कामाला चांगल्या पद्धतीने चालना देऊन आपण जर पाहिलं तर MGPचे लाईन त्या ठिकाणी आज सुरू झाली. आपल्याला सांगण्यात आलं परवाच्या सभेमध्ये की जनतेला रोज पाणी मिळतंय, परंतु इथं बसलेली सर्व जनता आहे आपली काय अवस्था चालली आहे आपल्याला माहिती आहे. आपल्याला 4-4, 5-5 दिवस पाणी मिळत नाही. परंतु भाषणात सांगण्यात आलं की आम्हाला बेकराई नगरला आणि फुरसुंगीला पाणी मिळते. आज आपलं गाव नगर परिषद झाले. असं असताना कचरा डेपो हा पुणे महानगरपालिकेमध्ये जाणून बुजून त्या ठिकाणी ठेवण्यात आला. आपल्याला कचरा डेपो बाधित फुरसुंगी ग्रामपंचायत असताना 10 कोटी रुपये मिळत होते. आज 10 पैसेही मिळत नाही. आपल्याला जर आपला कचरा टाकायचं म्हणलं तर त्यांना परमिशन घ्यावं लागते. अशी काहीशी परिस्थिती आपल्यावरती आहे. आपल्याला जाणून बुजून सांगण्यात येते की आम्ही हे करू, 1000 कोटी आणू, 500 कोटी आणू, 100 कोटी आणू, 200 कोटी आणि 2-5 कोटीचा तर विचारच नाही करायचा. परंतु प्रत्यक्षात आणायची वेळ आली तर 5 कोटी रुपये आणलेत. 5 कोटीमध्ये आपली जी चेंबरची झाकणं आहेत ना ती झाकणं सुद्धा बदलून होणार नाही किंवा रस्त्याचे खड्डेही बुजून होणार नाही. अशी दुर्दशा आपल्या फुरसुंगीची झालेली आहे. आपण जर पाहिल्याचं काय परिस्थिती आहे रस्त्यांची, आपण फुरसुंगी गावचा जो हरपळे वस्ती आहे त्या ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये गुडघ्या एवढं पाणी होतं. हेही दुर्दशा आपली कशामुळे झाली तर त्याचं कारण होतं निधी. हा निधी आपल्याला मिळत नाही. असं काहीसं असताना आपण जर पाहिलं तर 11 गावचे नगरसेवक गणेश आबा ढोरे हे प्रभाग क्रमांक 9 मधून इलेक्शन लढतात. गणेश आबांना एवढं टार्गेट करण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री येत आहेत, गणेश आबांच्या विरोधात टीका करतायत. या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माजी आमदार येत आहेत, ते घरोघरी फिरतायत आणि सांगतायत की गणेश आबांना पराभूत करायचंय. काल तर केंद्रीय मंत्री झाले, ते मिटिंगा घेतल्या. एक गणेश आबांना टार्गेट या ठिकाणी केले जाते. जाणून बुजून एक टार्गेट करण्याचं काम, एक चांगल्या माणसाला थांबवण्याचं काम केलं जात आहे. परंतु जनता ही शून्य आहे. मी एक गणेश आबाचा जवळचा सहकारी मित्र आहे. आम्ही कायमच बरोबर असतो. गणेश आबासारखा
दांडगा संपर्क असणारा नेता या ठिकाणी बेकराई नगर आणि कुठंच नाही. मी त्या गणेश आबाचं कौतुक करण की लग्न सीझन असतो, लग्न सीझन मध्ये आम्ही एकत्रच लग्नाला असतो बऱ्यापैकी. मग असं असताना गणेश आबांनी लग्नांना सुरुवात करायची, लग्न उरकायची, रात्री 8 वाजतील 9 वाजतील त्यावेळेस गणेश आबांनी लग्न उरकून घरी जायचं, जेवण करायचं आणि माझ्या सहकारी मित्राचं किंवा माझ्या परिसरातलं एक लग्न सोलापूरला आहे, एक लग्न बार्शीला आहे किंवा जालन्याला लग्न आहे, परभणीला लग्न आहे, सातारा असन, सांगली असन, कराड असन, अशा ठिकाणी इथून जेवण करून रात्रीचं निघायचं आणि त्या ठिकाणी जाऊन सोलापूर सारख्या ठिकाणी जर जायचं असेल तर सोलापूरमध्ये जाऊन मुक्काम करायचा, त्या ठिकाणी रात्रीचं निघायचं, रात्रीचा प्रवास करायचा, तिथं जायचं, झोपायचं, सकाळी परत उरकायचं, ज्या लग्न कार्य आहे त्या ठिकाणी पोचायचं, ते उरकून परत गणेश आबांनी 12-1 वाजता इथं यायचं, 12-1 वाजता तिकडनं निघायचं, 4-5 वाजता इथं यायची आणि इथं आल्याच्या नंतर 8-10 लग्न परत उरकायची. हा नीतिनियम म्हणजे जीवनाला ह्या कुटुंबांनी पूर्णपणे वाहून घेतलेला आहे. हे डोरू कुटुंब असं आज कैलास बापू आहेत नाहीयेत. असं असताना ह्या कुटुंबांनी पूर्ण कुटुंबांनी समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. तर गणेश आबाला जाणून बुजून त्या ठिकाणी टार्गेट केलं जाते. जनता ही शून्य आहे, जनतेला कळतंय की काम करणारा माणूस कोण आहे आणि नुसताच इलेक्शन पुरता येणारा हात जोडणारा माणूस कोण आहे. त्यामुळं गणेश आबा तुम्ही कुठल्याही पद्धतीची काळजी करू नका. ही समोर बसलेली जनता तुम्हाला येणाऱ्या 3 तारखेला निवडून आल्याशिवाय राहणार स्वस्त बसणार नाही अशीच या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपले सर्व 32च्या 32 उमेदवार, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला सहकारी मित्र संतोष भाऊ सरोदे हा एक काम करणारा माणूस आहे. 2007च्या ग्रामपंचायतीमध्ये आपण जर पाहिलं तर संतोष भाऊ ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केला, एक चांगलं काम करणारा म्हणून त्याची एक ओळख आहे. समाजामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये कायमच सहभागी असणारा हा आपला सहकारी मित्र आहे. मी संतोष भाऊ आणि सर्व जनतेला सांगू इच्छितो की संतोष भाऊ सरोदे हा आजच विजय झाला आहे असं म्हणलं तर वागव होणार नाही. कारण की आपण जर पाहिलं तर उरुळी देवाची असन, फुरसुंगी असन किंवा बेकराई नगर असन, त्या प्रत्येक ठिकाणी संपर्क असणारा हा उमेदवार आपण त्या ठिकाणी दिला आहे. तरी माझी आपली सर्वांना विनंती राहील की येणाऱ्या 2 तारखेला फक्त घड्याळ पाहायचं, काही वेगळं सांगायची गरज नाही. लोकांना फक्त सांगा घड्याळ मारा. कुठल्याही वार्डात कुणी असेल तर त्यांना जाहीरपणे सांगा की आपल्याला 3 घड्याळ मारायच्यात असं आव्हान या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.